जवळपास 4-4:30 तास, जवळपास 10:30 पासून आपण लाईनमध्ये लागलेलो. जय शिवराय मंडळी, नवीन एक दिवस नवीन एक ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगचं विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 354वा शिवराज्याभिषेक दिवस आहे रायगडावर, आणि आपण त्याच्यासाठी जात आहोत अशा सोहळ्याला उपस्थिती देण्यासाठी. तर काल रात्री जवळपास 11 वाजता आपण नाशिकहून निघालेलो आहेत, आणि निघाल्यानंतरचे जे काही फुटेजेस आहेत ते बघितले. आणि आता हा जो एरिया तुम्ही माझ्या मागं बघताय, या नदीत आय थिंक या नदीचं नाव अंबा नदी आहे, त्या नदीमध्ये आपण आता आंघोळीचा मस्त आनंद घेतलेला आहे. ठीक आहे. आणि आता आपण इथून डायरेक्टली निघतोय रायगड किल्ल्याकडे. तर चला निघूया आणि आपला सफर चालू करूया. ठीक आहे. तर फायनली आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय. समोर तो रोपवे राहिला, हा इकडे रायगड किल्ला. आणि आज आपल्यासोबत कोण कोण आहे मी त्यांची ओळख करून देतो. सगळ्यात पहिले तर योगेश पाटील, ठीक आहे. दुसरा आपला तेजस सोमवंशी, आणि तिसरा आपला कुणाल. ठीक आहे. तर आपण असे 4 जण आलो आहेत नाशिकहून. गाडीकडे पाठीमागं पॅन पार्क करून लावली. 50 रुपये एका दिवसाची अशी. आम्ही 3 दिवसासाठी 200 रुपयात डन केलं त्यांना. गाडी पार्क केली आणि जे हेल्मेट जॅकेट होतं ते काढून ठेवलं. आता समोर रोपवे, तर रोपवेचं तिकीट काढणार आणि डायरेक्टली रायगड किल्ल्यावर जाणार. तर विषय असा झालेला, आम्ही रोपवेने जाणार होतो, बट रोपवेला जवळपास 4-4.5 तासाची वेटिंग आहे. तर आम्ही ट्रेक करून जाण्याचा निर्णय घेतला, आणि त्यामध्ये पण एक नवीन रस्ता काढला आहे. त्या रस्त्याने नवीन रस्ता म्हणजे रस्ता जुनाचे, बट ते पायरी मार्गाकडनं न जाता आम्ही थोडंसं या साईडने जातोय. व्यवस्थित आहे, असा काही रस्ता आहे. फायनली आपण महादरवाजाजवळ पोहोचलेलो आहे. हा पाठीमागं महादरवाजा राहिला. तर फायनली आपण रायगडावर पोहोचलेलो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, महादरवाजाजवळ तुम्हाला समजलं असेल की आपण रायगडावर पोहोचलो आहे. तर विषय असाच आलेला, थोडंसं थकल्यासारखं, रात्रभर बाईक ड्राईव्ह केलेली, तर आम्ही झोपून घेतलं होतं. आता उठलो आणि आपण आता होळीच्या माळ्यावर आलेलो आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला प्यायच्या पाण्याची सोय ती आपण बघायला. तर नमस्कार मंडळी, नवीन एक दिवस नवीन एक ब्लॉग. कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच या सेम ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण नाशिकपासून रायगडपर्यंत आलेलो आहे. आणि काल रात्री ऑलमोस्ट म्हणजे सायंकाळी 4-4:30-5 वाजेपर्यंत आपण किल्ल्यावर पोहोचलो, आणि आत्ता रात्री थकल्यामुळे डायरेक्टली झोपलेलो. तर आत्ता आपण गड एक्सप्लोअर करायला निघालेलो, म्हणजेच आपला रायगड किल्ला बघायला निघालेलो. तर आत्ता आपण बाजारपेठेमध्ये, ही बाजारपेठ आजची 5 जून, उद्या 6 जून आहे. तर महाराजांचा राज्याभिषेकासाठी सगळे शिवभक्त आलेले तुम्ही बघू शकता. खूप खचाखच अशी गर्दी झालेली रायगडवर. हा इकडे टकमक टोक आहे. लाठी हा प्रकार असणार आहे. तर त्या लाठीमध्ये तुम्ही वैयक्तिक किंवा सामूहिक जय शिवराय मंडळी, नवीन एक दिवस नवीन एक ब्लॉग. आणि आज आहे 6 जून, म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 354वा राज्याभिषेक दिवस. आता कालपासून 2 दिवस झालेले आपण रायगड किल्ल्यावर आहेत. तुम्ही बघितलं तर इथले जे काही कार्यक्रम होते ते खूप असे मंत्रमुग्ध करून देणार होते.
ताम्बूलम् शम्भो सकरजनी सैलपन अर्कतम पैलपन विघ्न की रैलपन लंबोदर देखिए 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 तर आता राज सध्यावर कार्यक्रम चालू आहे तिकडे राज्याभिषेकाचा. आपण तिकडे जातोय. कालपासून एवढी अफाट जास्त गर्दी आहे ना की आपण नाही सांगू शकत डायरेक्ट. मी ब्लॉग चालू केला बट तिथलं वातावरण बघताय ना की म्हणजे असं मोबाईलवर काढून शूट करण्याची इच्छा झाली नाही. जे काही जेवढं शूट केलंय तेवढं शूट सांगू नाही शकत, एवढं भारी वातावरण आहे. तर रायगड किल्ल्यावर अनेक ठिकाणी अशी भेट झाली. म्हणजे माहिती होतं की रोशन दादा पण येणार आहे बट भेटला तो नशिबाने. विषय असा एवढी घाण गर्दी आहे की कोण कोणाला काय कुठंच काही कळत नाही, पण भेटलं नशिबाने. तर रोशन पवार किल्ल्यावरती 1 लाख ते 1.5 लाखापेक्षा जास्त गर्दी आहे आणि आम्ही 20 लोकांच्या समूहात येऊनही माझा समूहामध्ये फक्त मला 4 सोबत आहेत. तर आज त्यात एवढ्या गर्दीतही मला निशी भेटला आणि ते आम्ही सोबत ब्लॉगही करू शकलो. तर हे आमचं अनएक्सपेक्टेडच घडलं. तरी सर्वांना जय शिवराय. करून पुढे आलेलो आहे की अशी एवढी लाईन बाकी अजून जवळपास 4-4.5 तास, जवळपास 10:30 पासून आपण लाईन मध्ये लागलेलो. एवढी अशी गर्दी आहे. जवळपास 4-4.5 तासानंतर कसे बसा पायरी मार्ग लागले. आता बघूया खालीपर्यंत जाते काय जातोय काय नाही.